गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे 17 मे, आमची अॅनिव्हर्सरी आहे. किती अॅनिव्हर्सरी आहे गेस करा तुम्ही. हे सांगायचं नव्हतं. आणि आम्ही दिवसभर काय काय मज्जा करणार आहे, कशी सेलिब्रेट करणार आहे. आता कुठे चालले तर आम्ही चाललेलो आहे स्विमिंग पूलला. विवांसोबत थोडा टाइम स्पेंड करायचा म्हटलं म्हणून आता टू व्हीलरवर जाऊ पर्यंत. जा रे हम स्विमिंग पूल. जाऊ दे, 5 मिनिटाचा रोड आहे. पकड्या आणि बूट पण नाही घेतला. बूट काय लागते, गाडीवर बसायचं, गाडीवर यायचं. मी आलोय आता स्विमिंग पूलला. विवांची दुसरी वेळ आहे स्विमिंग पूलची. आम्ही तिघं चालू आहे. एवढी गर्दी असते इथं. 50 रुपये तिकीट आहे फक्त. खराडी स्विमिंग पूल. मागच्या वेळेस टोकन दिलं होतं, आता त्यांनी डायरेक्ट असं तिकीट सिस्टम चालू केली आहे. 50 रुपयाचं तिकीट. इकडे आपण कुठे आलोय, इथे खुश झाला विवान इतका. ए तिकडे नको जाऊ, इकडे ये. सिनेमॅटिक घेऊ. हे बघा पप्पा पप्पा पप्पा, आपण चाललो. स्विमिंग झाली, आता आम्ही शॉवर घेतोय. मस्त मजा आली. थंडी वाजली, विवानला कुडकुड करत होता. आता मस्त वाटलं ना. घाबरतोय जरा, अजून सवय होईल त्याला थोड्या दिवसांनी. चला आपण घरी जाऊ आता. चला. हे बघ, हे बघ, ड्रिंड्रा ड्रिंड्रा ड्रिंड्रा. हे बघ, हे बघ गाडी. त्याला पाण्यातच जायचंय. हे बघा, इथं 2 व्हीलर लागू शकतात, 4 व्हीलर पण लावल्यात. आणि तिथं पण पार्किंग आहे, असं ते पण आहे. मोठा एरिया आहे म्हणजे हा. जाताना दूध पण घ्यायचं. थोडं वरती ठेवू का. बघा मित्रांनो, आम्ही काळी मैना आणि डाळिंब नाही, जांभूळ आणले. सीझन चालू झालाय जांभळाचा असं वाटते. विवान बघा लगेच चालू केलं त्याने काळी मैना खायला. जेवणात बघा आज काय आहे, पापड, बाजरीची भाकरी, वडे तळले ताईने, वांग्याचं कालवण, काळी मैना आणि जांभूळ. मला सीझन नाही आहे, 1 महिन्यानी का. बस आता विवा ना. आणि हे बघा कैऱ्या आणल्यात, काल्याचं करायचं लोणचं. काळी मैना एकदम गोड आहे यार, मस्त आहे. आय लाईक इट, मस्त आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. रेडी झालं का मित्रांनो. कमेंट मध्ये ओळखा काय बनवलं प्रियंकाने. टेस्ट करू काय. मस्त लागतं यार. थंड व्हायला ठेवायला लागेल. दिस इज कॉल्ड कैरीचे पने. काय मम्माने काय बनवलंय बघ अॅनिव्हर्सरी निमित्त, कैरीचे पने. मस्त झाले, आय लाईक इट. थोडं देते का मला प्यायला. हे टाकून हे मिक्सर मध्ये नाही, तसे टाकायचं. ते वरून तसंच टाकायचंय मिक्सर, त्याच्यात थोडंसं. काय काय खाल्लं तू. हा बघ मम्मा काय देते आपल्याला. बर्फ आहे तो. कैरीचे पण आहे, दिवसाचा रसच एक ग्लास. कैरी पण म्हणजे प्यायला.
वाव, इट्स व्हेरी नाईस. मूवी चालू केली आहे कर्तव्य नेटफ्लिक्सला आणि प्रियांका म्हणली ती करवंदे आणू का खायला. असं नाही सुस्त भारी प्रियांका. मीठ टाकून आणलं का? असं झोप ना उलट, म्हणजे कसं तोंडात नाही खायला पाहिजे. मग कसं खायला पाहिजे? बसून एका काढायचा. बघा मित्रांनो, लोणच्याच्या कैऱ्या. लोणचं बनवायचं आम्हाला. आता आम्ही ते फोडणार आहे. ये देखो कैरी. आंबा बनलाय याचा. आंबा बनली आहे. बघितलं का? इकडे बघा पोझिशन. कर पिलू. पप्पांनी शिकवलंय ना. आज आमची अॅनिव्हर्सरी आहे, तर शास्त्राप्रमाणे आम्ही बाहेर चाललोय डिनरसाठी. बघा कशी रेडी झालोय आम्ही. तर हा शर्ट प्रियांकाने मला अॅनिव्हर्सरी निमित्त गिफ्ट दिला होता, पण मी गोव्यालाच घालून टाकला. आणि प्रियांकाने घातलाय वन पीस असा. गोव्याची खूप शॉपिंग झालेली आहे, त्यामुळे त्यावेळेस नो गिफ्ट, नथिंग, नो सेलिब्रेशन. फक्त आम्ही डिनरला चाललोय. आणि कुठे चाललोय बघा पुढे. लास्ट मध्ये स्वीट देतो ना, तुला काय पाहिजे ते देतो. आलं आपलं डेस्टिनेशन. रूफटॉप बघायचं का? बाहेर बसायचं. एसी नाही पण चालेल का? कॅमेरानी करतो ना आपण. मित्रांनो, अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन करायला आम्ही आलोय. क्वार्टर बार अँड किचन रेस्टॉरंट आहे खराडीमध्ये. तर मस्त आहे. इथं तुम्ही बघू शकता फाउंटन रोड आहे. इथे आलोय. क्लोवर गॅलेरिया म्हणून आहे, काही लोकांना माहीत असेल. लेट्स ट्राय इट. मस्त एन्जॉय करू आपण. ॲम्बियन्स दाखवतो आता. हे प्रियांकाने ऑर्डर केले एप्रिल लेडी. कसं आहे ते? मला वाटतं पायनॅपल आहे. हा ना, वेगळीच टेस्ट. पायनॅपलच आहे आय थिंक. चटणी घे ना. हाऊ इट इज. मस्त आहे. हे बघा, व्हेज स्प्रिंग रोल ऑर्डर केले आणि व्हेज मोमोज. आणि इकडं काय ते ड्रिंक गोवा मेरी. मस्त आहे ना. बघा डेकोरेशनच मस्त असतं मोठमोठ्या हॉटेलमध्ये. कसं केलं डेकोरेट. प्रेझेंटेशन. येस, थँक्यू. हे मी ऑर्डर केलं क्रिस्पी चिकन सॉल्ट अँड पेपर. प्रियांका नाही खाऊ शकत कारण ती आहे व्हेज. लेट्स ट्राय. मस्त गार्निश केले वरती. मस्त यार. चलो, जेवण वगैरे झालं, सगळं झालं. अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालं आमचं. मॅजिक पिन वरून पेमेंट केलं. ऑलमोस्ट कमी 57% डिस्काउंट. म्हणजे किती, समजा 10,000 बिल असेल तर डायरेक्ट तुम्हाला 4,000 बिल पे करावं लागतं. तर हे एक ॲडव्हान्टेज आहे. मोठमोठ्या हॉटेलमध्ये आपल्याला वाटतं की जास्त पैसे आहेत, पण हे ॲप्लिकेशन असतात झोमॅटो, मॅजिक पिन, तर त्याच्यावरून तुम्हाला खूप ऑफ मिळतो. तर आता फायनली, आधी मी सांगितलंच असेल मे बी, परत एकदा सांगतो. हे रेस्टॉरंट आहे इथं बघा, फाउंटन रोड दिसत असेल, खराडी. नेक्स्ट टू टिकटॉक. नेक्स्ट टू टिकटॉक. आपली गाडी कुठे? तिकडे आहे आपली गाडी, पलीकडे, दॅट साइड.
इथं रेस्टॉरंट होतं आपलं आणि आम्ही बसलो होतो तिथे. आणि एक फेमस रेस्टॉरंट आहे, त्याचं नाव आहे टिक टिक खराडीमध्ये. आम्ही स्वीटमध्ये घेतलं आहे मूग दाल हलवा 1 पाव आणि ब्लॅक गुलाबजामुन 1 पाव. घरी जाऊन खाणार आहे आता. हे मूग दाल हलवा, घी किती आहे त्याच्यात, म्हणजे काय म्हणतो तूप. आणि बघा इथं गुलाबजामुन प्रियांकासाठी, कारण तिला मूग दाल हलवा नाही आवडत, कारण त्याच्यात आहे तूप. आणि आता बघू विवान खातोय का काय, कारण घरी जाऊन खाणार आहे आम्ही. इथं आले आपलं पार्सल. शिंदे डेअरीमधून घेतलं आहे आम्ही गुलाबजामुन आणि मूग दाल हलवा. लेट्स सांगू का काय नाही झालं, माझा किस्सा फाटलेला आहे, तो मोबाईल टाकला तो डायरेक्ट खालीच गेला. चलो लेट्स गो. केक नाही कापला यावेळेस, म्हणजे फर्स्ट टाईम असं झालं आहे की आम्ही केक नाही कट केला, बाहेरचं खाल्लं आहे आणि स्वीट घेऊन चाललो आहे. आता बर्थडेला केक कट करू. हां बड्डेला करू. बॅक टू बॅक आहे म्हणून एवढं. हां पुढच्या महिन्यात आमच्या दोघांचे बड्डे आहेत, त्यामुळं बघू आता. पण आता केक खाणारं पण कोण नाही आहे, त्यामुळं आता स्वीट घेऊन चाललो आहे. चपाती गेली. हां बच्चा पार्टी गेली, सगळं झालं. गाईज आलेलो आहे घरी आम्ही आणि आणले शिंदे डेअरीतून खाऊ विवांसाठी, कारण आता त्याला आंबट आवडतं, एवढं गोड आवडतं नाही काय नाव आपलं गाव आईच्या लँग्वेज मध्ये. माझं मूग दाल हलवा आणायचा प्लॅन होता, पण प्रियांका ते तुपातला असल्यामुळे प्रियांका खात नाही आहे, असा विषय आहे प्रियांकाचा. कसं आहे आता मूग दाल हलवा खातोय, चमचा पाहिजे त्याला, चमचा पाहिजे विवानला मूग दाल हलवा खायला. फर्स्ट टाईम खातोय विवान. कसा लागतोय रे, छान आहे का? त्याला चमचा पाहिजे. मूग दाल हलवा आणि गुलाबजामुन. खा गोड गोड, खा गोड, नुसतं गोड. ॲनिव्हर्सरी आहे आमची. याच्यात बघा किती तूप टाकले, तुपट झाले तिला, त्यामुळे गुलाबजामुन आणले. तुपात नाही कमी आहे. ए तू बघा तरी प्रियांका गुलाबजाम खाई. हा नाही तू कसं लागतंय बघ. मूग दाल हलवा भारी असतो. जास्त गोड नाही आहे. गुलाबजामुन आहे का गोड? खाऊ घाला थोडंसं, खाली तूप पडेल काही पडेल. कसं आहे रे? अजून त्याचं बाहेर राहिलं ना मग तो पूर्ण हात भरवतो. खा खा काय नव्हतं, बरोबर बरोबर. मन बाबू पप्पाला छान छान गुलाबजामुन. मित्रांनो 11 वाजलेत आता. आम्ही मस्तपैकी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट केली, गुलाबजाम खाल्ले, मूग दाल हलवा खाल्ला आणि आम्ही हॉटेलला गेलो होतो. केक कट नाही केला, म्हटलं काय नाही एवढं, केकची गरज नाही, समथिंग डिफरंट. आणि ज्या लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या फोन, व्हॉट्सॲप, सोशल मीडिया समोर भेटून, त्या सगळ्यांना थँक्यू, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि ज्या लोकांना आमच्याकडून थँक्यू म्हणायचं राहिलं असेल तर या व्हिडिओमार्फत सगळ्यांना धन्यवाद, थँक्यू. आणि मस्तपैकी ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे. आणि आता माझ्या पिल्लाला काहीच कळत नाही. थँक्यू म्हण. थँक्यू थँक्यू म्हणला विवान. गाईज भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. मस्त आजचा ब्लॉग झालेला आहे, तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय, गुड नाईट. तू आशीर्वाद देतो मला. बाय कर, बाय कर, बाय. फ्लँकीज दे सगळ्यांना. आई फ्लँक पुढे जाऊ दे ना हात. अरे नाही पुढे निघाला. अच्छा व्हेरी गुड, व्हेरी गुड, थँक्यू. बाय कर. हा बंद कर. आई दुधू, आई दुधू आण, भूक लागली. भूक 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 लागली म्हणा. हे परत नाही